आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या. राजकारणात काही होऊ शकतं असं म्हणत भविष्यामध्ये राजकीय परिस्थिती कशी असेल हे सांगता येत नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही म्हणाले की उद्या काय होईल आपण सांगू शकत नाही. त्यामुळे आता भाजप आणि ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा रंगू लागलेत. विधानसभा निवडणुकीत भावाला निरोप पाठवला होता की पोराला उभं करू नको, पण नाही ऐकलं असा टोला अजितदादांनी लगावला. तर आमचं चांगलं सुरू असून सरकारला दृष्ट लागू नये म्हणून देवगिरी बाहेर काळी बाहुलीच बांधतो अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली. उद्धव ठाकरेंनी दादरमधल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहणी केली. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम झालं असून जानेवारी 2026 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण होईल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. चंद्रपुरातल्या कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांना अध्यक्षपद देण्यात आलं. त्यामुळे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आमच्या पक्षात वाद नसून मुनगंटीवार वैयक्तिक कारणामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत असं फडणवीसांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींचे वारसदार व्हावेत अशी इच्छा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केली. दरम्यान फडणवीसांनी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना दत्तक घ्यावं अशी मागणी वडेट्टीवारांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार परदेश दौऱ्यावर गेल्यामुळे पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी दिलं. दरम्यान अजित पवार आता परत आले असून लवकरच तिन्ही नेते पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेतील असं देसाई म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार एकाच मंचावरती येणार आहेत. 16 जानेवारीला बारामतीत आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला दोन्ही नेते हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माजी मंत्री मिरजचे आमदार सुरेश खाडे यांनी धक्कादायक विधान केलं. मिनी पाकिस्तानमधनं आम्ही 4 वेळा निवडून आलो असं विधान हिंदू गर्जना सभेतनं सुरेश खाडेंनी केलं. या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधक ईव्हीएमच्या नावानं खडे फोडतात. ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला असं वक्तव्य मंत्री नितेश राणेंनी केलं. मी हिंदूंच्या मतावरतीच आमदार आणि नंतर मंत्री झालोय असं विधान हिंदू गर्जना सभेतनं नितेश राणेंनी केलं. मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना वेळी चावरावं नाहीतर पुढील काळात जशास तसं उत्तर दिलं जाईल. सगळ्या जाती धर्माच्या व्यक्तींनी महायुतीला मतदान केल्यामुळे महायुती सत्तेत आहे असे हे राणे विसरलेत असा टोला शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद यांनी लगावला. महाविकास आघाडी नाही तर ही बिघाडी आहे. अमोल कोल्हे बोलले ते बरोबर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष झोपलाय. फक्त मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकरता ते जागे झाले होते. आता तर महाविकास आघाडीतले अनेक नेते शिवसेनेला पसंती देत आहेत असं म्हणत खासदार नरेश म्हस्के यांनी उबाठाला टोला लगावला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपशब्द वापरल्याच्या विरोधात राहुल गांधींवर गुन्हा दाखल झाला होता. शिवसेनेत प्रवेश केला याचा आनंद आहे. एक सामान्य महिला एकनाथ शिंदेंच्या कामानं प्रेरित होऊन पक्षात प्रवेश करते. आता शिवसेनेचा झेंडा हातात घेतलाय. यापुढे मागे हटणार नाही अशा भावना सुषमा पगार यांनी व्यक्त केल्या. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात जनता दरबार घेतला. यावेळी विभागीय आयुक्तांसोबतच पुणे जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. महसूल मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बावनकुळे पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर आले होते. बुलडाणा जिल्ह्यामध्ये केस गळतीच्या समस्येमुळे टक्कल पडलेल्या नागरिकांची संख्या 104 वर गेली आहे. दूषित पाण्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज असून गावातील विहिरी आणि बोरवेलचं पाणी वापरू नये असा सल्ला आरोग्य विभागानं दिलाय. बुलडाणा जिल्ह्यातील पाण्याचे नवीन सॅम्पल अकोला येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. नवीन सॅम्पलचा अहवाल येण्यास 7 दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. पुण्यामध्ये शुभदा कोदारे या तरुणीची भर रस्त्यात हत्या करण्यात आली. याची महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. या हत्या प्रकरणामध्ये सत्यशोधन समिती गठीत करण्यात आली आहे. वाशिम शहरातील विठ्ठल कृषी मार्केटमधील 2 कर्मचाऱ्यांवरती चाकू हल्ला करून 1,50,00,000 रुपये लंपास करण्यात आले होते. या प्रकरणाचा वाशिम पोलिसांनी 24 तासात छडा लावला. 2 सख्ख्या भावांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटनस्थळी पर्यटन महोत्सव भरवण्यात येणार आहे. 10वी आणि 12वीची परीक्षा झाल्यानंतर या महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी दिली. वसईमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांना 56 जणांना चावा घेतल्यानंतर वसई विरार महापालिकेच्या निर्विजीकरण केंद्राचं वास्तव न्यूज 18 लोकमतनं दाखवलं होतं. बातमीची दखल घेत पालिकेनं दुरवस्था झालेल्या निर्विजीकरण केंद्राच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलंय.
लातूरच्या उमाकांत सोट या तरुणाला 7 जणांच्या टोळक्यानं जबर मारहाण केली. या मारहाणीनंतर हा तरुण कोमात गेला होता. 1 महिन्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि लक्ष्मण हाकेंनी या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेत मारेकऱ्यांवरती कारवाई व्हावी अशी मागणी केली. त्यांनी या विरोधात आंदोलनाचा इशारा दिलाय. बदलापूरमध्ये रिक्षा चालकांनी अचानक 5 रुपयांची भाडेवाढ केली आहे. पेट्रोल आणि सीएनजीच्या किमतीत कोणतीही दरवाढ नसताना रिक्षा चालकांनी भाडेवाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उरण तालुक्यातील रेल्वे स्थानकाच्या कामाला अद्याप 1 वर्ष पूर्ण झालेलं नाही. अशातच स्थानकाच्या छताला गळती लागल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. भुसावळमध्ये 4 जणांच्या टोळक्यानं चहाच्या दुकानात प्रवेश करत तरुणावरती गोळीबार केला. या गोळीबारात तेहरीम शेख या तरुणाचा मृत्यू झाला. या टोळक्यानं हवेत गोळीबार करत परिसरात दहशत माजवण्याचा देखील प्रयत्न केला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. पनवेल परिसरात चोरट्यांनी थैमान घातलं. चोरट्यांमध्ये महिलांचा देखील सहभाग आहे. पनवेलच्या विचुंबे गावातील आठवडा बाजारात दागिन्यांची चोरी करणाऱ्या 2 महिलांना चांगलाच चोप देण्यात आला. पनवेल ते खडे दरम्यान नेत्रावती एक्सप्रेसमध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाली. या घटनेमुळे खेड रेल्वे स्थानकावरती नेत्रावती एक्सप्रेस तब्बल 45 मिनिटं थांबवण्यात आली. या प्रकरणी खेड पोलिसांनी 3 पुरुषांसह काही महिलांना ताब्यात घेतलं. काँग्रेसची मोडलेली पाठ अजून काही सरळ होत नाही तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत खासदार अमोल कोल्हेंनी केलं. अमोल कोल्हेंच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली. अमोल कोल्हेंच्या काँग्रेसवरच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांनी टीका केली. अमोल कोल्हेंनी स्वतःच्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं, आम्हाला कमी सल्ला द्यावा असं वडेट्टीवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाची चर्चा 20 दिवस चालली. यात काही षडयंत्र होतं का असा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला. जागा वाटपाचा तिढा 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी मिळाले असते असं वडेट्टीवार म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुण्यातील विशेष न्यायालयानं शुक्रवारी जामीन मंजूर केला. या सुनावणीसाठी राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर होते. विधान परिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्याप्रकरणी ठाकरे गटनेत्यानं केलेली याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाने एक टिप्पणी केली. सरकारनं पाठवलेल्या शिफारशींच्या यादीवर आदेश देऊन सुद्धा निर्णय न घेण्याची राज्यपालांची भूमिका खेदजनक असल्याचं म्हटलंय. ठाण्यातील नागरिकांचं दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पालिकेनं 100 दिवसांचा कार्यक्रम आखलाय. यामध्ये कार्यालयीन कामकाज, ऑनलाईन सेवा आणि स्वच्छता मोहिमेवर भर देण्यात आलाय. तर याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिलेत. राज्यातील 10,733 व्यापगत गृहनिर्माण प्रकल्पांना महारेरानं कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटिशीला प्रतिसाद न देणाऱ्या राज्यातील 1,905 प्रकल्पांना महारेरानं स्थगिती दिली आहे. यात पुण्यातील सर्वाधिक 487 प्रकल्पांचा समावेश असून त्यांची बँक खाती सुद्धा गोठवण्यात आली आहेत. मुंबईमध्ये रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणाऱ्या रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीच्या कामासाठी रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात आता 68 मीटर उंचीच्या शिडीची 4 वाहनं येणार आहेत. याकरता पालिकेच्या अग्निशमन दलानं निविदा मागवल्यात. उंच शिडीची वाहनं दाखल झाल्यानंतर मुंबई अग्निशमन दलामधील उंच शिड्यांची संख्या आता 12 होणार आहे. गेल्या 2 महिन्यांपासून शहरातील हवेचा दर्जा मुंबईत खालावल्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळानं कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. यामुळे काही दिवसांपासून मुंबईतील बहुतांश ठिकाणी हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत नोंदवली जाते. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणांनी परस्परात समन्वय साधून तातडीनं अतिक्रमण निष्कासन कारवाईला वेग द्यावा आणि मार्च अखेरपर्यंत अनधिकृत बांधकामांवरती प्रभावीपणे धडक कारवाई करा असे स्पष्ट निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशींनी दिलेत. औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये डिसल्फरायझेशन युनिट यंदाच्या वर्षीपासून बसवण्याची सक्ती 2 वर्ष लांबणीवर गेली आहे. त्यामुळे प्रति युनिट 35 ते 40 पैसे वीज दरवाढीची भीती तुर्तास टळली आहे. मुंबईत शुक्रवारी 32.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. असं असलं तरीही मुंबईकरांना शुक्रवारी असह्य उकाड्याचा सामना करावा लागला. पुढील 1-2 दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. निवासी डॉक्टरांना नियमित विद्यावेतन देण्याच्या सूचना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऑगस्ट 2024 मध्ये दिल्या होत्या. मात्र त्यानंतर अवघ्या 2 महिन्यांनी म्हणजेच ऑक्टोबरपासून आतापर्यंत जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना विद्यावेतन मिळालेलं नाही.
केंद्र सरकारनं साठा करून ठेवण्यासाठी 30 दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचं लक्ष्य ठेवलंय. सरकार रब्बी हंगामात हा गहू खरेदी करणार आहे. हे लक्ष्य गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 लाख टनांनी कमी झालंय. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील उमेदवारांना इस्रायल इथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती विभागानं दिली आहे. इंग्रजी भाषेचं सामान्य ज्ञान असणाऱ्या वय वर्ष 25 ते 45 वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा लाभ 20 तारखेनंतर मिळणार आहे. लाडक्या बहिणींच्या अर्जाची सरसकट पडताळणी होणार नसून ज्या जिल्ह्यातून तक्रार येईल त्याच मुद्द्यांवरती तिथल्या अर्जांची पडताळणी होईल, असं महिला आणि बालविकास विभागानं स्पष्ट केलं. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 14,000 बसगाड्या असून 2400 गाड्या 13 ते 14 वर्षांपूर्वीच्या जुन्या आहेत. या गाड्या वाटेतच बंद पडण्याचं प्रमाण वाढल्यामुळे उत्पन्नापेक्षा 471 कोटींचा खर्च अधिक आहे, अशी महामंडळाची सद्यस्थिती आहे. केंद्र सरकारनं राज्याच्या भांडवली खर्चाला गती देण्यासाठी आणि त्यांच्या विकास आणि कल्याणकारी उपक्रमांना आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी संकलित करातनं 1,73,030 कोटी रुपये निधीचं हस्तांतरण केलंय. डिसेंबर 2024 मध्ये ही रक्कम 89,086 कोटी रुपये होती. त्या मानानं या महिन्यात अधिक निधी वितरित करण्यात आलाय. या निधी वाटपात महाराष्ट्राला 10,930.31 कोटींचा वाटा मिळालाय. यूपीएससी परीक्षेच्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्यात कारण नियोजित मुलाखतीच्या कार्यक्रमादरम्यान दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे 5 फेब्रुवारीऐवजी 8 फेब्रुवारीला मुलाखती पार पडतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळालाय. दरम्यान 2025च्या पहिल्या महिन्यात महिलांच्या खात्यात योजनेचा 7वा हप्ता जमा होणार आहे. हप्ता जमा करण्यासाठी सरकार मकर संक्रांतीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर बाजार समितीत डिसेंबर 2024च्या पहिल्या आठवड्यापासून लाल आणि पांढऱ्या तुरीची आवक होतीये. 8,000 रुपये प्रति क्विंटल असलेल्या तुरीला सरासरी 6,000 ते 7,000 रुपयांचा भाव मिळालाय. मात्र गेल्या 2 महिन्यांपासून तुरीचे दर 2,000 ते 3,000 घसरल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही तर कामकाजाची अधिकृत भाषा आहे, असं विधान रविचंद्रन अश्विन यांना एका महाविद्यालयातील कार्यक्रमादरम्यान केलंय. त्यामुळे नव्या भाषावादाला तोंड फुटलंय. रविचंद्रन यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय, ज्यावर लोकांनी मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच राजकीय पक्ष कामाला लागलेत. सगळ्याच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली, तर सत्ताधारी आम आदमी पार्टीनं महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा केली. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेनंतर दिल्लीतील आप योजना आणण्याच्या तयारीत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं निम्मं काम पूर्ण झालंय. प्रख्यात मूर्तिकार राम सुतार यांच्या हस्ते दिल्लीत डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काम सुरू आहे, अशी माहिती MMRDAनं दिली. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आजपासून पुढचे 4 दिवस तुरळक पावसाचा अंदाज आहे. या काळामध्ये किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे, परंतु गारठा देखील कायम राहण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेप्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील दुसरा आरोपी जयदीप आपटे याला देखील मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. आमच्या परवानगीशिवाय आरे कॉलनीतील झाडं तोडू नका असे आदेश सुप्रीम कोर्टानं मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला दिलाय. झाडं तोडायची असतील तर आधी अर्ज करावा लागेल, असं सुप्रीम कोर्ट म्हणालंय. या प्रकरणी पुढील सुनावणी 5 मार्चला होणार आहे. कुर्ला बस अपघात प्रकरणातील आरोपी संजय मोरे याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर मोरे यानं जामिनासाठी अर्ज केला होता, पण सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती पाठाडे यांनी त्याचा जामीन अर्ज फेटाळला. 1.5 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प राबवणारी मुंबई महापालिका सध्या उत्पन्नाचा स्रोत शोधतेय. खर्च भागवण्यासाठी मुदत ठेवी मोडण्यासोबतच कचरा संकलन कर आकारून मुंबईकरांच्या खिशात हात घालण्याचा पालिकेचा विचार आहे. मात्र सरकारकडील 16,000 कोटींची थकबाकी अजून पालिकेला वसूल करता आलेली नाही. एसटी महामंडळानं तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना लालपरीचं लोकेशन मोबाईलवरती कळणार आहे. एसटी तिकिटावरती असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्टँडवरती येण्याची वेळ समजणार आहे. एसटीच्या ताफ्यातील सर्वच गाड्यांना व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टम बसवलं असल्यामुळे ॲपवरती बसची माहिती उपलब्ध होणार आहे. आणखी अशाच काही घडामोडी आपण बघूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर.